चला लेकी बाईंनो, मटकीची हुसळ मी बिगर पाण्याची एका पन्ना थेंब टाकताना करून तुम्हाला दाखवते. आधी आम्ही काय करायचो, आमचं शेत एक कोसभर आहे इथून, त्याचं नाव आहे वाघदरा. आणि ते वाघदरा असून तिथं होता एक आंबा. त्या आंब्याखाली आम्ही ती मटकीची भाजी न्यायचो. कोरडी जर नेली तर कोटफटीत राहायची, ओली जर नेली तर त्याला फेस यायचा. तर आम्ही कोरडीच घेऊन जाईत आणि दुपारच्या पारी काम करीत आणि त्या आंब्याखाली भाकरी खाईत. उली उली लवंडत म्हणजे झोपा घेईत. झोपा घेतल्या का परत आम्ही नाल्याचे कामं करीत. नाल्याचे कामं केले का 4 वाजता थांबत. आणि तिथून मग सुट्टी झाली का आम्ही घरी येईत. घरी आले का तिकडं आमच्या पाठीमागं लगेच वाघ चोर पळत सुटायची येईल का लगे आम्ही घर गाठायचो. पहिली इतकी आमची लेकी बाई ना इतकी तारामळ होती. आणि मग त्या तारामळीतून आम्ही कसं तरी निभलो. त्या वाघाच्या चोराच्या लहान लहान लेकरं असत गुरं असत ते मोर हानीत पळत मग घरी आलो. आणि मग मला लई चोरेत लोक मग जाऊन बघत. आता ती सुक्की भाजी कशी बनायची मटकीची बिगर पाण्याची ती मी तुम्हाला बनवून दाखवते. आज दोन्ही पण येतात लेकी बाई हो. बिगर पाण्याची येते पाण्याची येते, पण पाण्याची लई फेस येतो ह्या दिवसा. खाऊ नाही वाटत अशी फेस निसता बुरबुडे येतात. मग आपली कोरडीच करीत जायची, कोरडीच खात जायची. ऊन लय असतं कोणची भाजी मग इटूनच जाते. एक पण थेंब नाही टाकताना कशी मटकीची भाजी आजी करती कोरडी फटफटीत. लक्ष देऊन बघा लेकी बाईंनो. 2 दिवस झाले मटकी भिजून ठेवली. आता तिला काय काय घालायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता ही वाटकीभर मटकी आहे, 7-8 मिरच्या आहेत, थोडीशी हळद आहे, चमचभर जिरे आहेत, थोडंसं मीठ आहे, कश्मीरी मिरची आहे लाल, थोडी मोहरी आहे, ह्यो कांदा मसाला आहे आणि 5-25 कांड्या लसणाच्या. आता 3 कांदे घेतलेत, 1 ढोबळी मिरची घेतली, 2 टमाटे घेतले, थोडीशी कोथिंबीर घातली. आता लेकी बाई हो एवढं कट करून घेते. चुलत्यातून तुम्हाला दाखवते. उभा कांदा कट करून घेते. उभा कापून घेतला. आता आडा कापिते. कांदा कट करून घेतला. आता टमाटे कट करून घेते. आता कांदा कट झालाय, टमाटे कट झाले. आता राहिली फक्त ही ढोबळी मिरची. तिला पण कुरकुर कापून घेते. लेकी बाई हो कांदा कट केलाय, टमाटे कट केले, कोथिंबीर कट केली, ढोबळी मिरची कट केली. कांदा ते सगळं परतूसर मी त्याच्यात भिजू घालते मटकी. खळा धुवून टाकीते. मग शेवट मागून परतून घेते. मटकी कशी भिजू घालायची मी सांगते तुम्हाला. संध्याकाळी पाण्यात टाकायची, सकाळच्या पारी काढून घ्यायची आणि एखादा कपडा घ्या, कपड्यात बांधून ठेवा आणि पातीला असलं का त्याच्यामध्ये ठेवून द्या. मग किती टरा कोंब येते. आता 2 दिवस झाले तर तेव्हा एवढे कोंब आले. तर तुम्ही आज ठेवले का तर उद्या जापो टरा कोंब येते. तुळशीतली कढई ठेवून घेते. 1-2 वगळी तेल टाकीते. आता तेल टाकून घेतलंय. आता लेकी बाई हो तेल तापलंय, मोहरी सोडून घेते. आता जिरे टाकीते. आता लसूण टाकीते. आता कांदा टाकीते परतायला.
लेकी बाई कांदा लाल गरज झालाय, आता मिरची सोडून घ्यायची. घेते लेकी बाई असं व्यवस्थित कांदा लाल गरज करायचा, मिरची लाल गरज करायची, टमाटर करायचं आणि मग भाजलं तर चांगलं. मग मटकी सोडून द्यायची वरून चांगली धुवून काढून. कांदा मिरची चांगलं तेल सुटूसर परतून घ्यायचं, म्हणजे चांगलं परतत. आता टमाटर त्याच्यात मी सोडून घेते. कांदा ते सगळं टमाटर मिरची लई लाल जरच परतले. कांदा लसूण टाकून घेते. आता थोडीशी लाल काश्मीरी मिरची आहे ती पण टाकून घेऊ. थोडीशी हळद आहे ही पण टाकून घेऊ. आता थोडंसं चवीला मीठ टाकून घेते. आता परतू घेते. ती सोडून घेते. आता अशी परतू द्यायची. बिगर पाण्याची मटकी पगाली की बाई पातळ जरी केली ना तर मटकीला पाणी सुटायचं फेस फूट येतो. असंच म्हणायची तर मटकी कोरडी करून खात जा. अशी भारी होती, चांगली लागायची. तसं तिला पाणी सुटत आणि फेस येतो निसता उन्हाळ्याचा. आता लेकी बाई मस्त पक्की झाली. आता 5 मिनिटं फक्त ताट ठेवून घेते. 5 मिनिटं झाली आता ताट काढून घेऊ. आता आपली मटकी सुट्टी झाली, फटफटीत झाली, एकदम बिगर पाण्याची. आपली मटकी उतरून घेऊ. कशी झाली आजचीच लेकी बाई करी जा सुट्टी मटकी. वरून कोथमीर सोडून घेऊ लेकी बाई हो. हे बघा अशी. आता एकत्र काढू. अशी एकत्र काढू घ्यायची. एक जीव मिळायचा. आता उंद्याला पोत जरी ठुली तरी इटत नाही. रशाची जर केली का लेकी बाई हो आणि नाही जर खाल्ली ना तागबाई ग त्याचा फेस होतो. अशी कोरडीच करून खाल्ला सुक्की आपली. उन्हाळ्याचीच पाऊस काळाचीला काय नाही होत पाण्याचीला, पण अशी उन्हाळ्याची सुक्कीच करी जाता. एक नंबर टेस्ट झाली. सेम आजीच्या हातची नाही का जुनी टेस्ट लागते. ज्यावेळेस मी भरपूर छोटा होतो ना त्यावेळेस आजी नाही का अशी नाही का भाजी बनवून शेतामध्ये घ्यायची. आणि ह्या भाज्या नाही का उन्हाळ्याच्या दिवसात खराब नाही होत. म्हणजे भरपूर आणि ऊन वगैरे असं गावाला पातळ भाज्या जर केल्या ना तर लवकर विटून जातात आणि खराब होतात त्या. आणि ही भाजी नाही का एवढी भारी लागते आणि विटत वगैरे नाही. भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत जरी खाल्ली ना एकदम उत्कृष्ट चव लागते याची. नक्की या पद्धतीने करून पहा आणि एक नंबर टेस्ट घ्या. आणि अजून आपल्या आजीला फॉलो जर नसेल केलं तर पटकन फॉलो करा आणि पुढची रेसिपी बघायला तयार राहा. एवढ्या भारी भाज्या बनवते आणि एकदम सोप्या पद्धतीने, काहीच नाही घालतात. जेवढी सामग्री घरामध्ये उपलब्ध असते त्याच्यापासूनच एकदम भारी भाज्या बनवते. नक्की ट्राय करा आणि कशी होती कमेंट करून सांगा.